कार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। साई गजमुख आर्ट स्टुडिओ मूर्तिकार सुहास कानू जगदाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यशाळेची सुरुवात 2001 मध्ये झाली होती। आजवरचा हा सर्वांचाच प्रवास खूपच खास आणि सुंदर राहिला आहे। चला तर मग पाहूयात हा अद्भुत प्रवास। तर नमस्कार मंडळी, मी एस व्हिडिओग्राफर आणि मी आता आलेलो आहे साई गजमुख आर्ट स्टुडिओ येथे। आणि इथे मी हे वर्कशॉप आहे ते सुहासदादा जगदाळे यांचं आहे, मनवेलपाडा येथे लोकेटेड आहे। तर त्यांच्याशी पण मी बोलणार आहे, इथे सर्वांशी बोलणार आहे। सर्व तर नाही मिळणार, माहीत नाही, पण पहिला तर आता मी वरद जगदाळे, सुहासदादा जगदाळे यांचा मुलगा, त्याने लहानपणापासून मी म्हणजे सोशल मीडियावर जरी तुम्ही बघितलं असेल त्याने त्यांच्यासोबत मूर्ती घडवलेली आहे, त्याने त्याच्याशी बोलूया। तर नमस्कार वरद। नमस्कार, मी वरद सुहास जगदाळे, माय पप्पा सुहास जगदाळे। आता AS आला आहे, AS व्हिडिओग्राफर। मी आता त्याला अख्खा माझा साई गजमुख आर्ट स्टुडिओ जे आता त्याला अख्खं फिरवणार आहे, काय काय आहे साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये। म्हणजे आता गणपतीपासून म्हणजे खूप काय काय 1-2 फायबर वर्क पण आहेत, ते सगळं दाखवणार आहे आता तुम्हाला। तर चला आता ASला आणि तुम्ही पण बघा। ओके, तर हा मला आता व्हिजिट करून आम्ही आता जसं वर्कशॉपमध्ये एंटर करतोय, काम तर इथे नेहमीच सुरू आहे। आता वरद आपल्याला गाईड करणार आहे। तर वरद, आपण सुरुवात कुठून करायची? सुरुवात आता मला सुरुवातीला जर विचारायचं झालं तर जे साई गजमुख आर्ट स्टुडिओ आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगशील? अजून प्रवास तुझा कसा होता बाबांसोबत? अजून चालू आहे, पुढे चालत राहणार आहे। आता त्या वडिलांची कला आता मी जोपासतोय, आता काय पुढे एक चालवतोय आता बघूया। आता इथे ही मूर्ती जी आहे आता दादा काम करतोय, ती आता रेडी तर झाली आहे। आता याला व्हाईट परत बॉडी कलर वगैरे अजून मारायचं बाकी आहे। आता ही झाली रेडी, थोडंसं घास काम आहे, ते झाल्यानंतर मग रेडी होईल आता ही व्हाईट वगैरे मारून। बघू शकता मित्रांनो, डिटेलिंग जी आहे ती पूर्ण, आणि तुमच्या इथे वर्क स्टुडिओला, साई गजमुख आर्ट स्टुडिओला तुमच्या इथे पूर्ण मातीकामच असतं बरोबर? हो। मी मागे गणेश जयंतीच्या गणपती जेव्हा बनतात मी तेव्हा आलो होतो तुमच्या इथे, आणि तेव्हापासून मला इथे यायचं होतं डॉक्युमेंटरी करायला, ब्लॉग, पण मी आलो नव्हतो, पण आता आलेलो आहे। आणि बघूया अजून मला तुझ्याकडून खूप काही माहिती मिळते। ओके, तर इकडे पण बघू शकता, इथे पण हा गणपती जो बनवलेला आहे परळचा इच्छापूर्ती, हा परळचा इच्छापूर्ती बनवलेला आहे बरोबर? हा रेप्लिका केलाय, म्हणजे जी वेडिंग मास्तरांनी मोठी मूर्ती केलेली, म्हणजे परळचा इच्छापूर्तीची पहिली जी जुनी ओल्ड, ती आता ही जरा रेप्लिका केली आहे। आता हे बघू शकता तुम्ही। मी आता ओपन करून दाखवतो तुम्हाला। तर ही मी मगाशीच तुम्हाला सांगितली, वेलिंग मास्तरांनी जी म्हणजे मूर्ती केलेली। तुम्ही आता फोटो म्हणजे आता इंस्टाग्राम वगैरे, फेसबुक वगैरे सगळीकडे हा फोटो बघितला असणार तुम्ही लोकांनी। तर ही परळचा इच्छापूर्ती आहे ना, ही माझ्या पप्पांनी म्हणजे हे केली आहे, म्हणजे ट्राय केली आहे बनवायची। आता कशी झाली आहे ते आता लोकांकडूनच माहिती आहे। नाही, खूप म्हणजे खूप छान डिटेलिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेवटी कलाकार म्हणजे कसं असतं, तुम्ही बनवलेले आहे, भले तुम्ही म्हणजे मला बोलायचं की खूप तरी पण छान प्रयत्न, म्हणजे बाबा हे छानच बनवतात। मी तुमच्या इथे मागे गणेश जयंतीचाही तुमचा गणपती जो होता बघितलेला आहे, खूप म्हणजे छान डिटेलिंग असं तुमचे। तुझी भी खुशाली नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना। गणराया
म्हणजे कस्टमर आहे त्यांची एक म्हणजे रिक्वायरमेंट होती की म्हणजे असं एक काहीतरी युनिक पाहिजे असं. तर आता आम्ही हे केले आता ही नॉर्मल फिश आहे पण ही नॉर्मल फिश नाही, ही एक फायटर फिश आहे. म्हणजे आता फायटर फिशवरती पाल मूर्ती आहे, एकदम गोड दिसणारे वगैरे असं दाखवलं आणि बॅलेन्सिंगमध्ये आहे ही प्रॉपर. हो, बालमूर्ती. आणि त्याच्याच मागे आपण बघतोय तर ही मूर्ती आहे, हिचं पण वर्क बाकीचं आहे बरोबर. हा, ही थोडी साऊथ टाईप फेसिंगमध्ये केली आहे. आणि आपण हे जे बाजूला बघतोय तर याच्यामध्ये दांडिया ज्या आहेत तर तिथे ते आता त्याच्यात सगळे शस्त्र वगैरे येणार. आता ते त्रिशूळ पहाश वगैरे म्हणजे अजून त्रिशूळ वगैरे सगळे असे म्हणजे त्याला एलिमेंट्स येणार एक एक. ते आता बरोबर. फक्त हातात एक ठेवण्यासाठी लावलंय ते. आणि इथे बघू शकता हे तरी पण कोणतं रूप आपण बोलू शकतो याला. नॉर्मल बैठी रूप वगैरे असं नाही, रूप नाही असा नॉर्मल असा गणपती बसला एकदम. ओके. आणि जर माझी सर्वात फेवरेट मूर्ती बोलाल ते बघा इथे आहे. तर आपण मागे बघितली होती कदाचित ती. हो, मागे सुद्धा एक झालेली. इथे हातामध्ये मिरर असेल बरोबर. हा, ह्या हातात मिरर, या इकडे बरोबर. त्या हातात फुल वगैरे एक झालेलं. तर विचारू याच्याबद्दल आपण थोडं याला म्हणजे ही मूर्तीचं नाव शारदा गजानन म्हणून आहे. आणि ही म्हणजे आता बघू शकता तुम्ही 2025-26 खूप ट्रेंडिंग होती. क्यूट मूर्ती एक बोलतात आपण, क्यूट एकदम गोंडस तसं टाईपमध्ये ही मूर्ती. आता ही सुद्धा एका कस्टमरची म्हणजे रिक्वायरमेंट होती तर तशी सिमिलर बनवण्यात आली. पुण्याला जाणार आहे आणि पुण्याला जाणार आहे, विरार टू पुणा. विरार टू पुणे ही ऑर्डर बघू शकता तुम्ही. तुम्हाला ही जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही आता तर नाही पण पुढच्या वर्षीसाठी नक्की बुकिंग करू शकता यांच्याकडे. पुढच्या वर्षीसाठी नक्कीच. कारण बघू शकता ही मूर्ती म्हणजे खूप कमी स्टुडिओमध्ये आहे असं मला वाटतं आतापर्यंत जर बघायला गेलं. अजूनही पूर्ण नाही झाले, ज्यावेळेस पूर्ण होईल तेव्हा याची डिटेलिंग जे असेल खूप छान असेल. तर आता काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते म्हणजे युनिक वगैरे, म्हणजे आता सगळं म्हणजे साई गणपती स्टुडिओमध्ये आपल्याला बनवून भेटेल. जसं रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही बनवता बरोबर. हो. आणि सर्व का ह्या मूर्त्या मित्रांनो तुम्हाला म्हणजे जे तुम्ही सर्व बघताय मला तरी वाटतं म्हणजे तुम्हाला इथे सर्व मातीच्या मूर्त्या मिळणार. एकही पीओपीची मूर्ती नाही आहे यांच्या इथे. तर अजून काय सांगशील. जर मागे गणपतीचं तुमचे रील्स किंवा मी स्पेशली म्हणजे आलो तर नव्हतो, मला नाही जमलं याला काय कारणास्तव, पण खरोखर परळचा महाराजा थीम म्हणजे तुमचं जे डेकोरेशन होतं खरोखर, तरी तुम्हाला ते डेकोरेशन करायला तुम्ही किती टाइम लावला म्हणजे तुम्हाला किती तरी 3 ते 4 महिने लागले डेकोरेशन करायला गणपतीच्या 3-4 महिने अगोदर, आणि 2-3 दिवस सेटअप करण्यासाठी घरी म्हणजे. आणि तुमच्याकडे आता भाद्रपदला गणपती नसतो बरोबर. नाही, घरी भाद्रपदला गणपती नसतो, मागीला असतो. आणि मागीला जो गणपती तुमचा होता परळचा महाराजा तो तुम्ही इथे स्टुडिओमध्येच बनवला बरोबर. हो, studio. आणि तो गणपती जेव्हा बनवला तर त्याच्यावर तू काही काम म्हणजे असं टचअप वगैरे काही काम केलंस. हो, कलर म्हणजे आता धोतरचा कलर वगैरे, परत राक्षसचे कलर, पेडी कलर वगैरे असं मोस्ट ऑफ दी सगळं. आता गोल्डन सुद्धा, परत गोल्डनवरचे काही म्हणजे ब्रॉच असतात ते पण सुद्धा केले आहेत. गणपती जेव्हा तो तयार झाला आणि त्याला मकरमध्ये तुम्ही मकर वगैरे बनवला, आज तुम्ही म्हणजे मेहनत करून सर्व मकर वगैरे बनवलं होतं तुम्ही. जेव्हा गणपतीला मकरात आणि पूजा वगैरे झाली त्यानंतर तू बघितलंस, तुला काय बदल वाटतं कसं. एकदम परत 2025 मध्ये आल्यासारखं वाटलं विसर्जनाच्या टायमाला. जसं तिथे अंगावरती काटा, डोळ्यात अश्रू, एकदम खूप म्हणजे आनंद असं वाटलं की म्हणजे असं काहीतरी परत आपल्याला बघायला भेटतंय जे झालंय ते एकदम छोट्या मिनीचरमध्ये. तर खूप म्हणजे पब्लिक लोकांचा म्हणजे आता परत व्ह्युअर्स लोक असतात त्या लोकांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे दिवसाला तरी 30 ते 40 शोज होते. म्हणजे आता तू आला नसेल तुला माहिती असेल, शो एक होता, हे होता 10-12 म्हणजे 5-7 मिनिटाचा होता शो. आता तो शो होता म्हणजे एकदम. तर आत्ता जरी तुम्हाला जर परळचा महाराजा ही छोटा रेप्लिका जर बघायला असेल ना, तर अरुणदादांच्या ऑफिसमध्ये तिथे त्याच्या साईडला जिथे बसतात ते तुमच्या साईडला तिथे ठेवली. तर तुम्ही खूप व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असणार की अरुणदादा आहेत त्याच्या साईडलाच ती मूर्ती आहे, ती तुम्हाला बघायला भेटेल. बरोबर. तर धन्यवाद भरत, तू मला खूप छान माहिती दिली. तर अजून सर्वांशी बोलायचं आहे त्याच्यामुळे
तू तुझा दिलेला जो वेळ आहे तो खरंच थँक्यू. ठीक आहे, आपण वरदशी बोलून इथे पुढे आलोय आणि दादा इथे वर्क करतोय, तर आपण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. तुझं नाव प्रथमेश कालेकर. ओके प्रथमेश दादा, तू साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये कधीपासून आहेस? आता कमीत कमी झाले 8-9 वर्ष झाली दादाकडे काम करतो. त्याच्या आधी लहानपणापासून खूप आवड होती गणपतीची, काम करायची. तेव्हा शाळेत असताना गणपतीच्या कारखान्याच्या बाहेर उभं राहून असं एक गणपती वगैरे बघायचो. नंतर मग हळूहळू मग एक मित्र भेटला, त्याच्या कारखान्यात काम करायला लागलो. मग हळूहळू त्याच्याकडून शिकलो. नंतरला एक मित्र मग दादाच्या बिल्डिंगमध्ये राहतो, माझाच एक मित्र आहे. मग त्याच्या थ्रू मग इथे मग दादाकडे मग कामाला लागलो आणि मग इथे आता दादाकडून पण मग आता खूप काही गोष्टी आता मातीच्या मूर्त्यांमध्ये शिकतो आता. म्हणजे दादाकडे जेव्हा आला होता तेव्हा तुम्ही एक वर्कशॉप ऑलरेडी म्हणजे तिथे? हो, म्हणजे कसं तेव्हा कसं मित्रांचे छोटे मोठे कारखाने होते, छोटे छोटे असायचे, ते POPचे असायचे. त्यामुळे कसं त्याच्यामध्ये जास्त शिकण्यासारखं काही नसायचं रेडीमेड कारखान्यांमध्ये. पण कसं मला हे सगळं आर्ट लेवलचं मला खूप शिकायचं होतं, म्हणून मग मी दादाकडे मग बघितलं दादाचं काम, म्हणजे मला खूप आवडलं आणि मला मातीकाम म्हणजे मातीच्या मूर्त्यांमध्ये काम करायची इच्छा होती, खूप आवड होती. म्हणून मग मी दादाकडे मग लागलो, मग इथे शिकण्यासाठी आलो मग दादाकडे आणि मग तिथेच राहिलो. मग आता इतकी वर्ष दादाकडे सोबतच राहिलो. आणि म्हणजे वर्कशॉप जेव्हा व्हिजिट केलं तेव्हापासून दादाकडून अजून काय काय नवीन शिकायला मिळालं? म्हणजे तिथे होता तिथून आल्यावर म्हणजे तेव्हा काय काय येत होतं आणि आता कुठपर्यंत प्रवास पोहोचला? तेव्हा छोटी छोटी कामं असायची, म्हणजे घासकाम वगैरे असायचं. तेव्हा सुरुवातीला मी शिकलो होतो. नंतर मग दादाकडे येऊन मग माती मळण्यापासून ते आता फिनिशिंग, परत पेंटिंग वगैरे ते सगळं मग आता दादाकडून मग खूप काही शिकायला भेटलं मला आता. आणि अजून पण आता दादाकडून थोडं अजून काही शिकतोय. आता हे जे मूर्ती, ही किती फूटची मूर्ती असेल तरी पण जे आपण? आहे आता 3-3.5 फुटाची आहे. 3-3.5 फूट. आता याच्यावर अजून व्हाईट काम वगैरे बाकी आहे पुढे, बरोबर? याच्यावर आता थोडीशी अजून फिनिशिंग वगैरे होऊन मग तर व्हाईट बॉडी कलर वगैरे पेंटिंग बरोबर. आणि मागे गणपतीला वगैरे पण इथे तू येतोस बनवायला गणपती? हो. आता कसं पहिला शाळा कॉलेज असायचं, त्यामुळे कसं मग शाळा कॉलेज करून मग आम्ही कंटिन्यू इथेच असायचो. आता कसं जॉब लाईफ वगैरे आहे, त्यामुळे कसं आता जॉबवरून सुटून येतो आणि असंच मग विकेंडला वगैरे मग असतो आम्ही कारखान्यामध्ये. जसा वेळ भेटेल तसं मग कारखान्यात येऊन मग काम करत असतो. म्हणजे आठवड्यातली एक सुट्टी असते ती पूर्ण दिवस इथे हो, वर्कशॉप मध्ये? 2 सुट्ट्या असतात माझ्या, त्या दोन्ही सुट्ट्या माझ्या पूर्ण रात्रंदिवस इथेच असतात कारखान्यामध्ये. ओके. आणि म्हणजे जेव्हा कॉलेज कामला होते तेव्हा सर्व इथे तुम्ही एकत्र? हो. जेव्हा कॉलेज सुटलं की कॉलेज सुटल्यापासून ते रात्री घरी जाईपर्यंत मग आम्ही इथेच असायचो. अजून मला तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील आणि साई गजमुख आर्ट स्टुडिओ बद्दल? नंतर लॉकडाऊन वगैरे लागलं त्यावेळी पण कसं सगळेजण घरात होते, सगळ्यांना खूप रिस्ट्रिक्शन होते खूप सारे. पण कसं आम्हाला पण ही आवड होती आणि कसं गणपती बनवायचे होते. कसं आम्ही दादाने त्यावेळी कारखाना म्हणजे हे नव्हता केला, कारखाना नव्हता त्यावेळी. दादा कसं तेव्हा घरातून करायचं काम. पण कसं आम्हाला कशात हो खूप सारी आवड होती, पण घरात बसून जमत नव्हतं, काम करायला जमत नाही, म्हणजे घरात राहून जमत नाही असं. मग आता आम्ही मग रिस्क घेऊन गपचूप बिल्डिंगच्या बाहेर पडून मग आम्ही त्यावेळी दादाच्या घरी जाऊन लपून आम्ही काम करायचो दादाच्या घरात. तेव्हा दादा घरीच मूर्त्या बनवत होता लॉकडाऊनमध्ये, छोट्या मूर्त्या किंवा कस्टमरच्या छोट्या ऑर्डरच्या वगैरे मूर्त्या असायच्या तरी दादा घरी करायचा. मग मी घरी वगैरे जाऊन दादासोबत आम्ही काम करायचो. म्हणजे लॉकडाऊन आलं तरी मूर्त्या थांबल्या नव्हत्या. वर्कशॉप जे आहे, वर्कशॉप नव्हतं पण दादांनी वर्कशॉप नव्हतं, पण आम्ही कसं दादाच्या घरी जाऊन दादाच्या घरी काम करायचो. म्हणजे तुझा प्रवास 8 वर्षांचा खूप छान होता आणि दादांकडून खूप छान शिकायला मिळालं. तुला ही संधी दादांनी दिली आणि अजूनही खूप सारे शिकतोय, अजून पण खूप सारे शिकायचं बाकी आहे. ओके. वेळात वेळ काढून मला तू जी माहिती दिलीस त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. तर आता वरद आणि प्रथमेश त्यांच्याशी आपण दादांशी बोललो होतो. त्याच्यानंतर आपण आता इथे पुढे आलोय. तर इथे काम चालूच आहे आपलं, बघू शकता वर्कशॉपमध्ये. इथे कार्यशाळा त्यांच्या साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये कधी आला तुम्हाला
वर्किंग काम हे कामच दिसणार सर्वीकडे आपण मातीच्याच मूर्त्या जे असेल इथेही बघा काम चालू आहे. तर आपण इथे नमस्कार मित्रा. नमस्कार. आता यज्ञेश यशवंत सावंत नाव, साई गजमुख आर्ट स्टुडिओवरून बोलतोय. हां, तर साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये तू कधीपासून कनेक्ट आहे यज्ञेश? गेले 1 वर्षापासून मी इथे कनेक्टेड आहे. आणि 1 वर्ष आता तुझं झालं म्हणजे 2026 हे तुझं दुसरं वर्ष आहे. हो. 2025ला तू कनेक्ट झालास सुहास दादांच्या इथे. तर ह्याच्या आधी तू कोणत्या वर्कशॉपमध्ये काम केलंस का? म्हणजे वर्कशॉपमध्ये आता नाही, पण स्टुडिओवरती काम नाही केलं आहे. गणपतीच्या माझा भाव होता त्याच्याकडे मी गेलेलो आर्ट्स लाईनमध्ये काम. त्यानंतर मग मी इथे आलो तिच्या ओळखीवरती इथे. तर मी इथे अजूनपर्यंत कनेक्टेड आहे साई गजमुख आर्ट स्टुडिओवरती. तर भावामुळे म्हणजे तुला हा स्टुडिओ मिळाला होता बरोबर. आणि भाव कोणता आर्ट म्हणजे कोणता आर्टिस्ट म्हणजे कोणता आर्ट करायचा, गणपतीचाच की? नाही, तो थर्माकोल आर्टिस्ट आहे. थर्माकोल आर्टिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये डेकोरेशन वगैरेचं की कोणतं? डेकोरेशन आर्टिस्ट. तर मग म्हणजे तू इथे सुहास दादांकडे आलास तेव्हा तू एकदम फ्रेशर होतास बरोबर. तर आज तू त्यांच्याकडे 1 वर्ष, आता तुझं हे दुसरं वर्ष आहे. तर तू पहिल्या वर्षी त्यांच्याकडून काय शिकलास? अजूनही तू इथे काम करतोस, आता मला वाटतं तुझं दुसरं वर्षच आहे. तर तू काय शिकलास, तुझा प्रवास काय सांगशील? म्हणजे आता कसं माहिती आहे, मी आता पेंटिंग शिकलो, बॉडी पेंटिंग करायला म्हणजे पॉलिशिंग करायला शिकलो आणि डाय लावायला शिकलो. म्हणजे अजून भरपूर काय खूप काय शिकलो इथे. आणि अजून पण थोडंफार काय शिकायचं बाकी आहे पुढे, म्हणजे खूप काय शिकायचं अजून बाकी आहे. ते शिकेन अजून. बरोबर. आणि तू आता कॉलेज करून गणपती बनवायला इथे? नाही, मी कॉलेजमध्ये इंटिग्रेटेड करून घेतलंय. तर मी इथे असा एक जॉबला जमून येतो इथे. आणि मला जर आता विचारायचं तर थोडं तुझ्या प्रवासाबद्दल मला काय सांगशील? साई गजमुख आर्ट स्टुडिओ आणि तुझा थोडा प्रवासाबद्दल मला काय सांगशील? तू गेल्या वर्षी कनेक्ट झालायस, हे तुझं दुसरं वर्ष आहे. तर झालं काय होतं, माझी 10th झालेली, 10वी पास करून मग नंतर मी जॉब शोधत होतो. माझे वडील नाहीत आणि घरी फक्त मम्मी असते, त्यासाठी मी एक जॉब शोधत होतो. तर माझ्या दादाकडे जॉब होता, तो थर्माकोल आर्टिस्ट आहे. त्याकडे मी गेलो, शिकलो, थर्माकोलचं सगळं शिकलो. त्यानंतर मग दादा मला बोलला, गणपतीच्या कारखान्यात जातोस का? तर मी हो बोललो आणि मग तिकडे साई गजमुख आर्ट स्टुडिओवरती मी आलो. आणि इथे येऊन पण मी खूप काय शिकलो. म्हणजे बघायला गेलं तर डाय, परत फिनिशिंग शिकलो आणि पॉलिशिंग करायला शिकलो, दागिने काढायला शिकलो. म्हणजे खूप काय प्रवास केला याबद्दल. आणि अजून थोडं शिकणं वगैरे बाकी अजून खूप काय या स्टुडिओबद्दल. आता मागे गणपतीला सुहास दादा यांच्या घरी जो गणपती बसला होता, म्हणजे मी तर तो मिस केला, मला नाही जायला मिळालं. पण तू त्याच्याबद्दल अजून काय सांगशील? म्हणजे तो गणपती इथेच या स्टुडिओमध्ये बनवला होता दादांनी स्वतः. तर त्या गणपतीवर म्हणजे तुझं असं काय स्पेशली तू वर्क काय केलंयस का? हो, त्यामध्ये वर्क केलं मी. ते जे कॅरेक्टर होते छोटेवाले ते आम्ही पेंटिंग केले. आणि बाकी सगळं मिनीचर आर्टिस्ट वगैरे जे होते त्यांना आम्ही जरा हेल्प वगैरे केली. आणखी म्हणजे जर बघायला गेलं तर त्या दिवशी मागीच्या सीझनमध्ये त्या टायमाला घरी पण खूप लोक आली त्या शो वगैरे बघायला. त्या टायमाला अरुंधती दादा पण आले, त्यांनी पण बघितलं. त्या टायमाला आम्ही पण खूप शॉकमध्ये होतो, अरुंधती दादा आले करून असं. त्या टायमाला मी फर्स्ट टाइम अरुंधती सरांना दादांना भेटलो लाईफमध्ये. आणि खूप लोक मोठ्या लोकांना भेटलो. म्हणजे या साई गजमुख आर्ट स्टुडिओवरती आल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं मी अरुंधती सरांना भेटेल करून असं. बट साई गजमुख आर्ट स्टुडिओमुळे मी भेटलो त्या अरुंधती सरांना. म्हणजे सुहास दादामुळे मी अरुंधती सरांना जास्त करून भेटलो त्या टायमाला. आणि साई गजमुख आर्ट स्टुडिओवरती आल्यानंतर पण खूप मोठ्या लोकांची पण ओळख झाली. विषय शिंदेसोबत ओळख झाली, विषय शिंदे सरांसोबत ओळख झाली, अरुंधती सरांसोबत ओळख झाली माझी. म्हणजे आम्ही भेटून झालो त्यांच्यासोबत. आणि खूप म्हणजे चांगलं वाटलं त्यांना भेटून वगैरे, आम्हाला छान वाटलं खूप असं. आणि ते आलेले मागीच्या गणपतीला त्यांना पण खूप बरं वाटलं. बळीचा राजा बघून आमच्या घरी त्यांनी पण खूप बघितलं त्या बळीच्या राजाबद्दल. शो बघितला पुरा विसर्जनचा. परेलचा महाराजाचं जे तुम्ही डेकोरेशन केलं होतं, तर डेकोरेशन करताना तू होतास तिथे? हो होतं. तर तुम्हाला डेकोरेशन करायला तरी पण किती वेळ लागला? आम्हाला तरी 3-4 महिने गेले ते डेकोरेशन सगळं बनवायला. मिनीचर आर्टिस्ट होते, थर्माकोल आर्टिस्ट होते, परत सुहास दादा इथे होते. आणि ते सगळं ट्रॉली वगैरे जे होतं ते सगळं आम्हाला 3-4 महिने गेले ते सगळं बनवायला. आणि प्लस तुमचं इथे स्टुडिओमध्ये काम होतं ते वेगळंच. हो तरी पण तुमचं टीमवर्क जे एवढं छान होतं की तुम्ही सर्व ते केलेलं आहे मॅनेज हो बरोबर. आणि तू मला माहिती खूप छान दिलीस. तर
तुला भेटून छान वाटलं आणि मित्रांनो कधी आलात साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये त्याला नक्की भेटा. तर आपण आता पुढे वळूया ब्लॉगमध्ये. थँक्यू. माझं नाव प्रशांत सुतार. ओके प्रशांत दादा, तुम्ही इथे आहेत साई गजमुख आर्ट स्टुडिओमध्ये कधीपासून आहात? प्रवासाबद्दल तुमच्या काय सांगाल? माझी ओळख म्हणजे दादाची आम्हाला आता नाही ना बोलून 7-8 वर्ष झाली. जेव्हा दादा माझ्या कारखान्यात आलेला, रजत भाऊ त्यांना घेऊन आलेले, त्या टायमाला त्याला मी भेटलो. त्या टायमाला मला कळलं की हे मातीकाम करतात गणपतीचं. तर मग मी रजत भाऊ आणि आमचं कसं थोडं कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही लोक. तर त्या टायमाला मी एक लॉकडाऊनच्या टायमाला थोडं भरपूर हे झालेलं, त्याच्यामुळे कसं मी विचार केला चल आपण काहीतरी मातीचं करू. मग त्याआधी मी रजत भाऊंकडे जाऊन रजत भाऊन असाच बोललो की मला सुहास दादाला भेटायचं. त्या टायमाला दादाच्या घरी ते मला घेऊन गेले. त्या घरी घेऊन गेले तेव्हापासून जे आजपर्यंत आमची चांगली म्हणजे आजपर्यंत मी त्यांच्या स्टुडिओला आहे. माझं ॲक्च्युली काम होतं थर्मोकॉल. माझं पण स्टुडिओ आहे नालासोपाराला. तर माझा स्टुडिओचं नाव स्वामी कृपा आर्ट स्टुडिओ आहे. मग नंतर जेव्हा दादाला कळलं की आपल्याकडे थर्मोकॉलचं काम होतं, तर त्या टायमाला दादाने मला प्रश्न केला की बाबा आपल्याला प्रभावळी बनवून मिळते. मी बोललं देऊ ना. तर मग त्याच्यावर मी काम केलं, त्याला दिल्या भरपूर अशा, आणि आज त्याच्यावर आपण चालतो. आणि जे पण काय काम असेल स्टुडिओमध्ये तर आपण करतो. तर 7-8 वर्षांचा प्रवास आहे दादांसोबत तुमचा. म्हणजे तुम्ही गणपती वगैरे नाच घडवत, जे आता हे डेकोरेशनचं इथे जे तुम्ही बघताय, हा जो डमरू, हा डमरू बनवलेला आहे बरोबर, हाही यांनी बनवलेला आहे. म्हणजे असं यांचं बरंच वर्क असेल. जर आपल्याला तर मला त्यांच्याकडून मिळाला तर मी नक्की ते पुढे ते मेन्शन करेन, तुम्ही बघा. आणि जर खरोखर कुठे असेल वर्क म्हणजे तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके. आणि दादांसोबतचा अजून तुम्ही प्रवास काय सांगाल? म्हणजे लॉकडाऊन वगैरे आलं त्या टाईमचा तुमचा प्रवास कसा होता? लॉकडाऊन म्हणजे तेव्हा आमची एवढी ओळख नव्हती. बरोबर. म्हणजे मी जाऊन येऊन असायचो दादाच्या कारखान्यावर. तेव्हा कारखाना त्याच्या बिल्डिंगच्या बाजूलाच होता, तिथे जाऊन येऊन असायचो. मग नंतर जेव्हा हळूहळू आपलं काही ना काही कामं येत राहिली, दादाकडनं पण कामं आली. दादाला आपलं माझं काम आवडायला लागलं. मग दादा बोलायला लागला की असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. मग त्याच्यानंतर त्याच्या घरी जेव्हा मागीचं काम केलेलं, तर मी 2-3 वर्ष त्याकडे काम केलं. मग त्याच्यात मला एक थोडा इंटरेस्ट होता की छोटी मोठी कामं त्याच्यावर करायची. तर आता 2026चा जो मागी गणेश जयंतीचा गणपती आला होता, तर श्रॉफ बिल्डिंगचं जे तुम्ही पुष्पवृष्टीचं सगळं डेकोरेशन जे केलं होतं डेकोरेट, तर त्याच्याबद्दल मला अजून तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्याच्यामागे तुमचा काय प्लॅन होता, किती तुम्हाला वेळ लागला? प्लॅनिंग म्हणजे आमची कशी मीटिंग वगैरे आम्ही बसतो. म्हणजे पहिलं आम्ही चौघात आम्ही ठरवतो. आज रजत काका आहे, सुभाष दादा आहे, मी आहे आणि आहेत दोघे तिघे. तर आम्ही बसून एकदा ठरवतो की बाबा ह्या वर्षी काय करायचं वगैरे असं. त्याच्यानंतर मग ह्या वर्षी थोडं ठरलं की बाबा असं करायचं आपल्याला. तर दादाने एक थीम सांगितली, म्हणजे हे करायचं आपल्याला, म्हणजे श्रॉफ बिल्डिंगचं करायचं आहे, पुष्पवृष्टीचं. मग त्या टायमाला आम्ही सगळे त्याचे फोटोग्राफ्स वगैरे म्हणजे व्हिडिओज वगैरे सगळे बघितले आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा हे करायचं. आणि ते फायनल झालं आमचं. आणि दादानी तर महाराजा बनवलेलाच होता. मग त्याच्यात बिल्डिंग्स बनवायच्या आहेत, ब्रिज बनवायचा आहे. मग त्याच्यात बारीक सारीक छोटी मोठी कामं होती. मग ते कोणाला, मग ते रजत काकांनी आपलं त्यांनाच दिलेलं, बाबा काका तुम्ही हे करा, बाकीचं आपण हे करू. मग त्याच्यात पोरांची पण भरपूर मेहनत आहे. कॅरेटचं ते छोटे कॅरेट हे बनवलेले, तर त्यांना पेंटिंग वगैरे सगळं. त्याच्यानंतर मी वेल्डिंग जॉब वगैरे होता त्याच्यात, तर मी परत ते आमचे योगेश दादा, हे आम्ही 3-4 जणांची टीम आहे अशी मोठी. ते आम्ही बसून सगळं डिसाईड करून सगळं बाबा प्रत्येकाला कामं दिलेली की बाबा हे कर, तू ते कर, असं करून आम्ही ते पूर्ण केलं. पण त्या गोष्टीला आम्हाला 2 ते 3 महिने गेले. हे काम काय एकट्याचंच नाही, तर हे पूर्ण आमच्या टीमचं, म्हणजे जेवढे पण आमच्या टीममध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. तर त्याच्यामुळेच हे आमचं. तर प्रशांत दादा, तुम्हाला भेटून छान वाटलं आणि तुम्ही जी माहिती दिली ती खरंच खूप म्हणजे इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला म्हणजे कोणालाही जे मंडळी ब्लॉग तुम्ही बघताय, तर जी माहिती यांनी दिलेली आहे आणि खरोखर हे तुम्हाला काही तुमचं काम असेल डेकोरेटिव्ह किंवा काय, तुम्ही खरंच यांना संपर्क करा. आणि यांचा देखावा एकदा तुम्ही बघा पाहिजे तर साई गजमुख आर्ट स्टुडिओ पेजला आहे, जे यांनी मागी गणेश जयंतीला आता जो केला होता देखावा, तुम्ही खरंच बघा. असं अजून तरी मी कुठे नव्हता बघितलेला जे यांनी केलेलं आहे टीमवर्क. खरंच छान वाटलं बघून. आणि तर ज्यांना मी भेटायला आलो होतो, खरोखर मूर्तिकार जे आहेत दादा, त्यांच्याशी आता मी बोलणार आहे. तर धन्यवाद प्रशांत दादा, तुम्ही वेळात वेळ काढून
माहिती दिली याबद्दल. तर सुहास दादा आता सध्या कामात आहेत, तरी थोडा वेळात वेळ काढून मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर नमस्कार सुहास दादा. नमस्कार. तर सुहास दादांना विचारूया त्यांचा प्रवास कसा होता. हे साई गजमुख आर्ट स्टुडिओ जे तुम्ही मागे बॅनर बघताय, आणि खरोखर ते इथे मी आतमध्ये आलो ना, तर इथे ह्या साईडला तुम्ही बघू शकता वरती विजय खातू सर यांचा फोटो आहे. इथे वेलिंग मास्टर आहेत. तर अजून इकडे त्यांचा बराच प्रवासाबद्दल त्यांनी फ्रेम वगैरे इथे फ्रेमवर्क सर्व केलेलं आहे. म्हणजे त्यांचा प्रवास किती मोठा होता मला तरी ते म्हणजे स्टुडिओमध्ये आल्यावरच समजलं. पण आपण हे त्यांच्याकडून ऐकायचं आहे, त्यांचा प्रवास कसा होता. नमस्कार, मी सुहास जगदाळे. प्रवास बोलत तर आता 25 वर्ष झालेत कारखान्याला. आणि पूर्वी मी बरेच मोठ्या पण मूर्त्या करायचो, पण गेली 10 वर्ष झाली शाडू मातीवरती चालू आहे. आणि आता सध्या शाडू मातीचाच प्रवास चालू आहे. आणि आपल्याकडे सगळे कस्टमाइज मूर्त्या असतात आपल्या स्टुडिओमध्ये. लोकांच्या रिक्वायरमेंट असतात बऱ्यापैकी. फोटो घेऊन येतात, काही स्केच आपण बनवतो. अशा सगळ्या रिक्वायरमेंट आपल्या स्टुडिओमध्ये असतात. तर इथे ज्या तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही फ्रेम लावलेल्या आहेत, तर तुम्ही स्टुडिओ विजयार खातो तिथे पण तुम्ही जाऊन आलात बरोबर. तर त्याच्याबद्दल अजून तुम्ही काय सांगाल. आणि फ्रेम लावलेत म्हणजे हे कधीच हा तुमचा जेव्हा सुरुवात केला होता तुम्ही कारखान्याला तेव्हाचा आहे फोटो. नाही, हे घरचं माझे डेकोरेशन आहे, जो लॉकडाऊन नंतर मी पहिल्यांदा म्हणजे केला होता घरी. तेव्हा कसं लॉकडाऊनमध्ये बरेच मोठे कारखाने झाले नव्हते. तेव्हा विजय खातू सरांचा आणि KP असं दोघांचा मी स्टुडिओ बनवला होता. त्यावेळेचं ते सगळे फोटो असतील. KP सर पण आले होते आणि बऱ्यापैकी रेश्मा ताई खातू पण आल्या होत्या. त्यांनी मला फ्रेम दिली होती विजय खातूंची. असं म्हणजे बरेच लोक त्या दरम्यान तो स्टुडिओ बघण्यासाठी आले होते. मिनिचरमध्ये केलं होतं. तो माझा फर्स्ट मिनिचर डेकोरेशन होता. आणि साई गजमुख आर्ट स्टुडिओ हे तुम्ही कधी सुरू केलं. असं बघायला गेलं तर 2001लाच आपण केलं होतं, पण तेव्हा नाव वेगळं होतं. आणि त्यानंतर तेव्हा POPचे पण गणपती होते. ज्यावेळी मी असं ठरवलं 10 वर्षापूर्वी की फक्त आपल्याला तर शाडूमध्येच हे करायचं आहे, तर तेव्हा मी नाव चेंज करून मी 1-2 वर्षाचा गॅप पण ठेवला. त्या दरम्यान मी गिरगावमध्ये राजन वेदकांकडे पण पेंटिंगला बसलो होतो. आणि त्यानंतर मग मी पुन्हा म्हणजे त्या दरम्यान मी करत होतो मातीचे मूर्ती, पण लिमिटेडच होते. मग नंतर मी डायरेक्ट शाडू मातीवरती तो प्रवास चालू ठेवला. तो आजपर्यंत आहे. शाडू मातीच्याच इथे सर्व मूर्त्या म्हणतात. आणि जर आता तुमच्याच इथे बॅक साईडला मी बघतोय, तर इथे तुम्ही गुरूंचे फोटो लावलेले आहेत. इथे आपले हे विजय खातू सर आहेत आणि इथे दीनानाथ वेलिंग सर आहेत बरोबर. तर ह्या तुम्ही फ्रेम लावला म्हणजे बऱ्याच कमी वर्कशॉपला फ्रेम लावलेल्या दिसतील. कसं आहे बघ, एखादा आर्टिस्ट किंवा मूर्तिकार कोणाला तरी फॉलो करत असतो. म्हणजे आत्ताची जे 2000च्या आधीची पिढी आहे ती खातू सरांना फॉलो करते. त्यांना वेलिंग मास्टर माहिती आहेत, त्यांना ते वेलिंग मास्तरांचे मॉडेल्सना फॉलो करतात. असं प्रत्येकाचं आहे, म्हणून त्यांना आपण गुरु मानलेलं आहे. आज त्यांच्यातल्याच काही गोष्टी घेऊन आपण घडवत असतो. जसं वेलिंग मास्तरांच्या पण काही ठेवण होत्या, त्या फॉलो करण्याचा मी प्रयत्न करतो. अजून परिपूर्ण नाही, अजून शिकतोय मी. त्यांच्याच काही गोष्टीचे रेफरन्स घेऊन आपण काम करतो. जसं विजय खातूंचं पण आपण काही गोष्टी घेऊन आपण रेफरन्स घेऊन चेहरेपट्टीचं मग काय हे सगळं त्याच्यातच शिकत असतो आपण. आणि तेच शिकतोय अजून. त्यासाठी त्यांना आपण गुरुच्या स्थानी ठेवलेल्या आहेत दोघांना पण. असं हा तुम्ही आता साई गजमुख आर्ट स्टुडिओ ओपन किती 2001मध्ये केला होता, सुरू केला. तर त्याच्या आधीचा तुमचा प्रवास कसा होता. म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे कोणत्या स्टुडिओला आधी जायचं. नाही, हे कसं आहे, मी बालपणापासून मी गिरगावात राहिलो. त्यामुळे कसं इकडे सगळ्यांचे कारखाने होते. माधुस्कर कोरगावकर आणि खानविलकर यांच्या कारखान्यात शाळा सुटली की तिकडे जाऊन बघत. आणि माझी चित्रकला चांगली होती, त्यामुळे मग नंतर हळूहळू ते कारखाने बघत मग त्या थोड्या त्यांच्या गोष्टी आत्मसात करत गेलो. मग थोडी माती आणायचो आणि मग ते करत बसायचो. आणि हळूहळू ते सगळं मातीचा प्रवास चालूच झाला. त्यामुळे गणपतीच्या ह्या मूर्ती क्षेत्रामध्ये वळलो त्या दरम्यान. मूर्ती क्षेत्रामध्ये तुम्ही बोलला. आता तुमच्याकडे किती फूटपर्यंत तुम्ही गणपती आता बनवता. आता आपल्याकडे 4.5 फुटापर्यंत ते कमीत कमी 5 फुटापर्यंत आपले शाडू मातीचे गणपती आपण करतो. पण आपण आपल्या स्टुडिओमध्ये लिमिट ठेवलेली आहे. 75 गणपती आपण करतो, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. टीमवर्कचं काम आहे. आणि ऑलमोस्ट सगळे गणपती आपले मुंबईतले आहेत. म्हणजे वसईविरारमधले 5-6 गणपती असतील, बाकी सगळे मुंबईमधले आहेत. त्यामुळे त्या लोकांना पण डिलेवरी लवकर हवी असते आणि लांबचा प्रवास आहे. त्यामुळे आम्हाला पण, आणि आपल्या स्टुडिओमध्ये एकच आहे
की मातीकाम मी स्वतः करतो, शेडिंग आणि आखणी पण मी करतो. अजूनपर्यंत आपल्या स्टुडिओमध्ये दुसरं कोण आहे नाही. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की मला टीमवर्क वाढवायची आहे, पण आता बघू पुढे कसं काय ते. आता मागे गणेश जयंतीचं मी मागे डेकोरेशन बघितलं, म्हणजे तुम्ही जे डेकोरेशन केलं होतं खरोखर ते छान होतं खूप. मी तर तेव्हा नाही होऊ शकलो, मी मिस केलं ते. अजूनही मी परत परत रिपीट करतोय. पण खरंच मला त्याबद्दल अजून काय सांगाल, म्हणजे तुम्ही तेव्हा काय विचार कसं, म्हणजे एवढं कसं बनवलं तुम्ही? कसं आहे, आपण आता गेली 6 वर्ष आपण आपल्या घरात वेगवेगळं डेकोरेशन करतो. आणि जेव्हा डेकोरेशनचं आम्ही फायनल केलं की बाबा कोणता विषय घ्यायचा, आम्ही 4 ते 5 विषय आम्ही घेतो. त्याच्यामधलं एक आम्ही मीटिंग ठरवून आम्ही फायनल करतो. आणि तो फायनल झाला की ज्याचा विषय आहे त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या काही डॉक्युमेंट्स जे असतात ते आपल्याला पाहिजे असतात, त्याच्यासाठी त्यांना संपर्क. आपण फक्त त्यांना सांगत नाही की आपण कसं प्रेझेंटेशन देणार आहोत, फक्त आपण त्यांच्याशी चर्चा करून घेतो. आणि मग ती चर्चा करून मग आम्ही ठरवलं, म्हणजे 3-4 विषय होतेच, पण त्याच्यातला आम्ही असं शॉप बिल्डिंगचा विषय फायनल केला. त्यांच्याशी मीटिंग केली नंतर. आणि मग त्यांच्याकडून योग्य ती माहिती आपल्याला यूट्यूबला पण मिळते, गुगलला पण मिळते, पण आपण समक्ष जाऊन भेटून अजून काही माहिती मिळेल याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्या गोष्टी आपण पूर्णपणे घेऊन मग त्याच्यात कशा उतरवता येतील त्या हिशोबाने आम्ही मग पूर्ण पुढे ते नियोजन करून काही गोष्टी लागणार आहेत, काय नाही लागणार आहेत, मग ते करून आम्ही कामाला सुरुवात करतो. आणि यावर्षी जर तुम्ही बघितलं, ॲक्च्युली लालबाग परळमधला आम्हाला विषय तो घ्यायचा होता, म्हणून आम्ही तो शॉप बिल्डिंगचा विषय घेतला. आणि त्यानंतर आम्हाला अशी कल्पनाच नव्हती की आम्ही त्या ब्रिज खालून आम्ही परेलचा महाराजा काढू. कारण की कसं आम्ही ठरवलं होतं की ब्रिज बनवणार, बिल्डिंग बनवणार, पण खालून गणपती कोणता काढायचा. आता तो आमचा पुढे मोठा विषय होता की आपण कसा घेणार आहोत. त्यात मी परेलचा महाराजा हा मी दसऱ्याच्या मुहूर्ताला मूर्ती बनवलेली होती. मग नंतर डोक्यात आलं की बाबा हीच मूर्ती जर आपण ब्रिज खालून जर काढली तर कसं वाटेल. पण ती मूर्ती थोडी साधारण 21 इंचापर्यंत होती. तर आता तो ब्रिज पण मग त्या लेवलचा, त्या बिल्डिंग त्या लेवलच्या, म्हणजे ते थोडंसं मोठं काम होतं. मग ते आम्हाला थोडंसं त्या हिशोबाने आम्ही कामाला सुरुवात केली आणि मग तशा पद्धतीमध्ये आम्ही सगळं तयार केलं. जी मूर्ती दसऱ्याच्या मुहूर्ताला परेलच्या महाराजाची मूर्ती बनवली होती, ती ज्या दिवशी अरुणदादा घरी आले होते त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली होती की मला अशी मूर्ती बनवून पाहिजे छोट्यामध्ये. तर त्या दरम्यान मी काही बोललो नाही, कारण की काय त्या दरम्यान आपल्याकडे डेकोरेशनला एवढी गर्दी होती. पण मी बोललो हा नक्की दे. आणि जसे गणपती झाले तसं मग अरुणदादांना फोन केला, बोललो हीच मूर्ती मी तुम्हाला देतो. तर त्याने मला विचारलं ही कोणाला दिली नाही का, मी म्हटलं नाही दिली अजून. तर मग तीच आम्ही मूर्ती त्यांनी दिलेल्या टायमानुसार आम्ही ती सुपूर्द केली. सोशल मीडियावरती पण आम्ही कशी नेली ती पण तारेवरची कसरत होती. कारण की जसं परेलचा महाराजा त्यांच्या स्टुडिओमधून जेव्हा परेल वर्कशॉपमधून बाहेर पडला, ती जी धाकधूक होती त्यांना, तीच धाकधूक आम्हाला पण होती की इथून 6 वाजता प्रवास चालू केलेला त्यांच्या स्टुडिओपर्यंत नेण्याचा, तो जवळजवळ आम्ही सकाळी 10ला निघालो होतो, 3 वाजता आम्ही त्यांच्या स्टुडिओला पोहोचलो. खूप म्हणजे बोलतो ना तारेवरची कसरत होती. आणि आत्ता तुम्हाला तो जर गणपती बघायचा असेल तर अरुणदादांच्या स्टुडिओमध्ये व ऑफिसमध्ये त्यांच्या चेअरच्या बाजूला वरती प्रत्येक रीलमध्ये ते दिसते, ती आपली मूर्ती आहे. तर जेव्हा लॉकडाऊन आलं त्यावेळेला तुम्ही वर्कशॉप, म्हणजे स्टुडिओ बंद होतं की त्या चालू होतं? तर मी घरून केलेले ते, म्हणजे त्यावेळेलाही तुमचं काम नाही थांबलेलं आहे. हां, तेव्हा तुम्ही घरून सर्व ऑर्डर हो 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 कस्टमरपर्यंत पोहोचवलेलं आहे, बरोबर? तर आता हे ते सर्व काम करतात आर्ट स्टुडिओमध्ये, तरी पण आता ही तुमची टीम जी आहे त्याबद्दल मला काय सांगायला अजून? नाही, टीम तर जुनीच आहे. काही नवीन पण इच्छुक असतात, येतात. पण हल्ली काय झालं माहिती काय, लोकांना झटपट मूर्तिकार बनायचं आहे. म्हणजे वर्षभर काम करतील किंवा 6 महिने काम करतील त्याचं काय सांगू शकत नाही. पण एकंदर आपली जर्नी बघितलं तर हा शून्यापासून सुरुवात असते. आणि हल्लीच्या मुलांना समजवणं म्हणजे बोलू ना, त्यांना असं झटपट सगळ्या गोष्टी पाहिजे, पण ह्याला स्ट्रगल खूप आहे, मेहनत आहे. तेवढी मेहनत केल्याशिवाय आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि अजून पण आम्ही सुद्धा परिपूर्ण नाही आहेत. पण आजच्या नवीन पिढीला असं वाटतं की आपण इन्स्टंट सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, त्या शक्य नाही. आर्ट फील्डमध्ये खूप मेहनत करावी लागते, बघून बघून. पण आता आम्ही पण जे करतोय, मी कुठलं शिक्षण नाही घेतलेलं आहे, पण आपण कसं केलंय बघून बघून शिकतोय सगळ्या गोष्टी, असं आहे.
बरोबर. आणि एक तुम्हाला शेवटचा प्रश्न माझ्याकडून, की तुम्ही जेव्हा आर्ट स्टुडिओ हा सुरू केला 2001 मध्ये, तेव्हा तुम्ही पहिल्या किती मूर्त्या बनवल्या होत्या? 2001 साली मी 36 मूर्त्या फक्त केल्या होत्या. त्या पण बोरिवली काट रोड नंबर 1ला माझा फुटपाथवरती छोटासा कारखाना होता. म्हणजे एक शेड होती, मंडप. एक मित्रांनी ती जागा मला करून दिली होती. तेव्हा मी त्या 36 मूर्त्या केल्या. त्याच्यानंतर मी बोरिवलीत 350 गणपती होते पीओपी आणि माती. मग तिथे थोडं जागेचा इश्यू वगैरे आले, त्यामुळे मग ते सगळं, आणि तिथे कसं प्रॉपर आपलं घर नव्हतं, त्यामुळे मला तिथे खूप काही गोष्टींचा नंतर त्रास पण झाला. त्यामुळे नंतर मी ठरवलं होतं की ज्यावेळी मी हक्काचं माझं घर घेईन त्या दरम्यान मी तिकडे स्टुडिओ करेन. तर धन्यवाद दादा, खरंच वेळात वेळ काढून, म्हणजे तुमचं काम हे खूप, म्हणजे प्रत्येक मूर्तिकार बघा, आत्ताही तुम्ही समोर गणेश मूर्ती ठेवलेली आहे आणि इथे तुमचं काम चालू आहे. तर खरंच वेळात वेळ काढून तुम्ही मला जी माहिती दिलेली आहे, खरंच मला खूप छान, म्हणजे तुमचं स्टुडिओला व्हिजिट करूनच मला छान वाटलं. हे जे तुमचं तुम्ही वॉलवर अजूनही बघितलात ना, तर म्हणजे खरंच, म्हणजे त्यांचा प्रवास खूप छान होता. नक्की व्हिजिट करा दादांचा स्टुडिओ. धन्यवाद दादा. धन्यवाद. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया